नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत पुरी भाजी, पिवळी बटाट्याची भाजी आणि पुऱ्या बनवणार आहोत आपण। सणासुदीला किंवा नैवेद्याला गोडधोड असतं आपण तेव्हा ही पुरी आणि बटाट्याची भाजी आपण घरी करतोच। तीच पुरी भाजी आपण आज रेसिपी म्हणून करणार आहोत। ब्रेकफास्ट रेसिपी आहे, तर चला रेसिपी सुरू करूया। पुरी भाजी बनवणार आहोत आपण आज। पुरी भाजी बनवण्यासाठी पहिले आपण पीठ मळून घ्यायचे आहे पुऱ्यांसाठी। इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे। यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीसाठी। आता थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालायचं आहे। पीठ एकदम पातळ मळायचं नाही आणि एकदम घट्ट पण मळायचं नाही आहे। जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याचप्रमाणे पीठ मळायचं आहे आपल्याला। हे इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे। एकदम पातळ पीठ मळायचं नाही आहे, घट्ट पीठ मळायचं पण नाही आहे। जसं आपण चपातीला पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ मळायचं आहे बघा। एकदम पातळ नाही आणि एकदम घट्ट पण नाही। आता आपल्या इथे पीठ मळून झालेलं आहे। थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं। नंतर आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे। आता याच्यावर एखादा कॉटनचा कपडा किंवा आपण ही वाटीच आहे ती घालून ठेवणार आहोत। झाकून ठेवायचं आहे थोडा वेळ पीठ। आता आपण पहिले भाजी करून घेणार आहोत। इथे 4 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत, साल काढून टाकलेले। आता बटाट्यांचे तुकडे करायचे आहेत। इथे बटाटे चिरून घेते मी, सुरीने कापून घेते। आता बटाटे आपण इथे कापून घेतलेले आहेत, जास्त बारीक फोडी नाही केलेल्या आहेत, थोड्या मीडियमच ठेवलेल्या आहेत, कापून घेतलेले आहेत। आता आपण हे बटाटे आता भाजी फोडणीला घालूया। गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे गरम करायला। आता याच्यामध्ये आपण तेल घालूया फोडणीसाठी। फोडणीसाठी आपण तेल घातलेलं आहे। तर यामध्ये मोहरी घालूया। 1 चमचा मोहरी घातलेली आहे आणि थोडासा जिरा घालत आहे मी। आता इथे मोहरी आपली चांगली तडतडली आहे, त्याच्यामध्ये थोडीशी हिंग घालत आहे। 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, छोटा आहे कांदा, लहान आहे। त्याबरोबर हिरवी मिरची घालत आहे आणि इथे कढीपत्त्याची पाने घेतले आहेत 7-8। आता हे सर्व ना परतून घ्यायचं आहे तेलावर। आता कांदा ना थोडासा हलका मऊ होईपर्यंत परतून घेऊया। मिरची वगैरे चांगलं, कांदा, मिरची, कढीपत्ता 1 मिनिट तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा मऊ होऊ द्यायचा आहे। कांदा आपला परतून झालेला आहे। यामध्ये थोडीशी हळद घालूया, मिक्स करूया आणि ते जे बटाटे आपण चिरून ठेवले होते ते घालणार आहोत। फोडणीमध्ये बटाटे चांगले मिक्स करून घेऊया। गॅस स्लो ठेवायचा आहे, फास्ट ठेवायचा नाही आहे, कारण करपू शकते भाजी, खाली लागू शकते, पटकन कांदा वगैरे लागू शकतो, त्याच्यामुळे स्लो करायचा गॅस। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आधी। बटाटा आपण चांगला मिक्स करून घेतलेला आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, भाजीला चवीनुसार मीठ घालूया। मिक्स करून घेऊया, मीठ घातलं आहे। आता बटाट्याच्या फोडी आपण चांगल्या मिक्स करून घेतलेल्या आहेत तेलावर व्यवस्थित अशा। पाहिजे तर तुम्ही फोड्या अजून बारीक करू शकता, पण फोडी मीडियमच ठेवलेल्या आहेत। उकडून घेतलेला आहे बटाटा, त्याच्यामुळे तो नंतर परत नरम होईलच। आपल्याकडे सणासुदीला ही पिवळी भाजी केली जाते आणि बरोबर पुरी बरोबर खूप छान लागते भाजी खायला। आता इथे बटाटा आणि मिक्स करून झालेला आहे। आता इथे आपण झाकण ठेवणार आहोत, स्लो गॅसच ठेवायचा आहे। झाकण ठेवून आपण बटाट्याची भाजीला थोडं वाफ देणार आहोत, वाफेवर शिजवून घेणार आहोत। तर इथे आपण झाकण काढूया, भाजी ना एकदा परतून घेऊया। झाकण काढून भाजी 1-2 वेळा परतून घ्यायचे। सतत झाकण ठेवून शिजायला वाफेवर ठेवायचे नाही, झाकण ठेवून 1-2 वेळा परतून घ्यायचे झाकण काढून। थोड्या वेळाने हे बटाटे जे शिजलेले आहेत उकडून घेतलेले ते अजून थोडे नरम झाले पाहिजेत त्याच्यासाठी। आता मी अजून परत 2 मिनिट झाकण ठेवून देते।
इथे आपण झाकण काढत आहोत। भाजी आपण चांगली वाफवून घेतलेली आहे। 5 ते 6 मिनिट भाजी मी 2-3 वेळा झाकण काढून पण परतून घेतलेली आहे। 5 ते 6 मिनिट मी वाफवून घेतलेली आहे भाजी चांगली वाफवून घ्यायची। बटाटे जरी उकडलेले असले तरी फोडणीमध्ये भाजी चांगली वाफवून घ्यायची, तर भाजीला चांगली चव लागते। बटाटे उकडलेत म्हणून जरा परतून घ्यायची नाही। 5 ते 6 मिनिट मी वाफवून घेतली भाजी, मध्ये 2 वेळा झाकण काढून परतून सुद्धा घेतलेली आहे। आता इथे भाजी आपली चांगली हे झालेली आहे, शिजलेली आहे। बटाटा पण चांगला स्मॅश होतोय बघा। आपली बटाट्याच्या फोडी होत्या त्या आता हलक्या स्मॅश होत आहेत। आता यामध्ये आपण वरून कोथिंबीर घालणार आहोत आणि थोडंसं मी ओलं खोबरं घालत आहे याच्यामध्ये। तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नका घालू। आता हे मिक्स करून घेते। भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आपण, कोथिंबीरने वास खूप छान येतो। बटाटे चांगले शिजवून घ्यायचे झाकण ठेवून, मस्तपैकी असे स्मॅश झाले पाहिजेत। आपण फोडी ठेवल्या होत्या बटाट्याच्या, पण आता बघा तुम्ही एकदम बटाटा नरम झालेला आहे। भाजी चांगली वाफेवर शिजवून घेतली ना ज्या फोडणीवर, की ही भाजी अजून चांगली लागते चवीला। आता इथे आपली भाजी तयार झालेली आहे। आता आपण पुऱ्या बनवून घेऊया। जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते जरा हलकं मळून घेऊया। बघा पीठ एकदम व्यवस्थित झालेलं आहे। आणि पीठ मळताना ना तेल जास्त लावायचं नाही, तेल जास्त लावलं ना की पुऱ्यांना तेल सुटतं। त्यामुळे पीठ मळताना तेल जास्त नाही लावायचं, जरा हलका हात लावायचा। अगदीच तुम्हाला तेल चिकट लागत असेल तर तुम्ही जरासा हलका हात लावायचा किंवा अर्धा चमचा घ्यायचा, अर्ध्या चमच्यापेक्षा कमीच, आणि पीठ मळून घ्यायचं। जास्त तेल टाकायचं नाही पिठामध्ये। आता इथे आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे। आता इथे पीठ आपण घेतलेलं आहे, पिठाचे ना छोटे छोटे गोळे करून घेऊया। पाहिजे तर तुम्ही एकच पोळी लाटा आणि एखाद्या धारवाल्या ग्लासने किंवा कशाने ती कटिंग करून घ्या, थापून घ्या, म्हणजे तिचा आकार तेवढा येईल। तुम्हाला जर एका साईजचे पाहिजे असतील किंवा एका आकाराचे वगैरे, आपण इथे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत। आपण इथे गोळे बनवून घेतलेले आहेत। एक छोटासा गोळा घेऊया, त्याला सुक्या पिठामध्ये थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे, जास्त पीठ लावायचं नाही आहे, हलकं पीठ लावायचं आहे आणि याची पुरी लाटून घेऊया। एकसारखी पुरी लाटायची आहे, कुठे पातळ जाड ठेवायची नाही आहे। इथे आपण पुरी लाटून घेतलेली आहे, जास्त पातळ लाटायची नाही आहे। आता अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊया। आता गॅसवर इथे आपण तेल तापवून घेतलेलं आहे, तेल मीडियम गॅसवर तापवून घ्यायचं चांगलं। आणि आता आपण एक एक पुरी सोडूया त्याच्यामध्ये। तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि नंतर गॅस मीडियम ठेवायचा, जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही, नाहीतर पटकन पुरी हे होऊन जाईल, खालून करपून जाईल। अशी चमच्याने हलवायची जरा। खालची साईड पहिले चांगली तळून घ्यायची, सतत पलटी मारत राहायचं नाही, पहिले एक साईडने चांगली तळून घ्यायची। आता पुरी आपली इथे एक साईडने चांगली तळलेली आहे, पलटी मारूया हिला। आता ही दुसऱ्या साईडने चांगली तळून घ्यायची, फक्त 2 साईडनेच तळायची, सारखी पलटी मारत राहायची नाही। एक साईडने पहिली चांगली तळून घेतली की दुसऱ्या साईडने तळून घ्यायची। तेल चांगलं तापलं असेल ना की पटापट पुऱ्या तळून निघतात। आता ही आपली पुरी तळून झालेली आहे, आपण ती काढून घेऊया। तेल चांगलं नितळून घ्यायचं आहे। आता इथे दुसरी पुरी सोडत आहे। अशा प्रकारे फिरवून ना पुरी चांगली खालच्या साईडने तळून घ्यायची, म्हणजे अशी फुलते पण। तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि मग तेल मीडियम ठेवायचं। आता आपण पलटी करूया। हे बघा अशा प्रकारे चांगल्या पुऱ्या टम अशा फुगल्या पाहिजेत। फक्त 2 साईडने पुरी तळून घ्यायची, सतत पलटी करत राहायची नाही आहे, कारण फुटली तर त्याच्यामध्ये तेल जाणार आणि मग ते तेल निघणार नाही, पूर्ण पुरी तेलकट लागणार। आता या साईडने पण आपली पुरी तळून झालेली आहे, आपण ही काढून घेऊया। अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या आता तळून घेऊया।
इथे आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत, मस्त टम अशा पुऱ्या तळून झालेल्या आहेत, मस्त नरम आहेत आणि आपली बटाट्याची भाजी पण तयार झालेली आहे। पुरी आणि भाजी खायला मस्त लागते, तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा। थँक्यू।